मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सध्या आपण सर्वत्र बघतो की सर्वच जण मोबाईलच्या मागे आहेत. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि सर्वांचा बऱ्याच जणांचा बराचसा वेळ त्या मोबाईलमध्ये जातो आहे. आणि त्याच्यामुळे असं एक सूर निघतोय की पुस्तकाचं वाचन होत नाही, पुस्तकं वाचली जात नाहीत किंवा पूर्वी खूप लोकं पुस्तकं वाचायची आणि पुस्तकं वाचणं हे अतिशय चांगलं आहे. हे सगळं खरं आहे. पुस्तकं ही वाचलीच पाहिजेत आणि वाचाल तर वाचाल असं एक वाक्य आहे. त्यामुळे पुस्तकं ही वाचली पाहिजेत हे सगळ्यांना मान्य आहे. पण मग त्यासाठी करायचं काय? मग अनेक जण अनेक उपक्रम करत असतात, की पुस्तकं वाचण्यासाठी. पूर्वी जागोजागी ग्रंथालये होती, पण आता ती सुद्धा कालबाह्य झालेली आहेत. ग्रंथालये सुद्धा आता शोधावी लागतात. त्यामुळे जर या संदर्भात कोणी काही नवीन अ, कल्पना घेऊन येत असेल आणि ती जर कल्पना राबवत असेल आणि त्या कल्पनेला जर यश मिळत असेल, तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे. असंच एक घटना नाशिकजवळ ओझर नावाचं एक गाव हे आपण सर्वजण जाणतो. त्या ठिकाणी आजीबाईंच्या पुस्तकांचं हॉटेल. हां, नावापासूनच एक नाविन्य त्यामध्ये आहे आणि त्या आजीबाई आहेत भीमाबाई असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं एक ते हॉटेल त्या ठिकाणी आहे आणि त्या हॉटेलमध्ये अर्थातच हॉटेलमध्ये आपण कशासाठी जातो? तर हॉटेलमध्ये आपण खाण्यासाठी जातो आणि यायचे. तर त्यांना एक कल्पना सुचली त्यांच्या मुलीसोबत बोलताना, की इथे आपण काहीतरी नवीन प्रयोग करू शकतो, की येतात. मग जेव्हा ते काही ऑर्डर करतात, मग थोडा वेळ बसावं लागतं. तेवढ्या बसण्याच्या वेळात जर त्यांनी पुस्तकं वाचली तर? हां, म्हणलं एक कल्पना डोक्यात आली आणि मग त्यांनी ती राबवण्याची एक प्रतिज्ञाच केली. मग सुरुवातीला त्यांनी त्या ठिकाणी 25 एक पुस्तकं आणून ठेवली आणि मग 25 पुस्तकं ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं, की जे लोकं येतात ते पुस्तकं चालतायत. काय होतं, की जेव्हा आपण मोकळा असतो, आपण कुठे बसलेलो असतो, थोडा वेळ आपल्याला असतो, तेव्हा आपण समोरची मासिकं किंवा वर्तमानपत्र वगैरे असं आपण चालतो. तर अगदी हे नैसर्गिक आहे. त्याप्रमाणे त्यांच्या हॉटेलमध्ये जी काही लोकं येत होती, त्यांनी ते पुस्तकं चाळायला सुरुवात केली. काहींनी ती वाचायला सुरुवात केली आणि असं करता अ, त्यांचा तो काही आजीबाईंचा उपक्रम होता, त्याला यश येते असं दिसू लागलं. आणि मग हळू-हळू करत त्यांनी पुस्तकांची संख्या सुद्धा वाढवली आणि जी येत होती त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली, की ती गेल्यावर पुस्तक वाचायचं आणि हे दिसू लागलं आणि त्याच्यामुळे आजीबाईंचा उत्साह वाढला आणि मग ती पुस्तकं सातत्याने त्यांनी वाढवत ठेवली आणि जवळ-जवळ 5,000 पुस्तकांचा एक संग्रह म्हणजे आता त्यांना ग्रंथालय म्हणता येईल. तर असंच त्या ठिकाणी बनलं. अर्थात मेन व्यवसाय जो त्यांचा होता, मुख्य व्यवसाय तो हॉटेलचा होता आणि हॉटेलसोबत ही पुस्तकं तिथे मिळणाऱ्या वेळेमध्ये वाचण्यासाठी आणि इतकी विपुल अशी ती पुस्तकांची संपदा. त्यामुळे आपण कोणत्याही आपल्या आवडीचं कोणाला आत्मचरित्र आवडतं, कोणाला कादंबरी आवडते, कोणाला काव्यसंग्रह आवडतो. तर त्यामुळे ज्याला जे आवडेल ते अशा प्रकारची सर्वच प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे अ, कोणतीही व्यक्ती गेली तरी ती काही मिनिटं त्या ठिकाणी रमल्याशिवाय राहणार नाही आणि असं जे आजींना वाटत होतं आणि ते खरं झालं. कारण त्यामध्ये रमू लागले. म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर ते आपण ऑर्डर दिली आहे हे विसरू लागले. इतकं ते पुस्तकांमध्ये रमू लागले आणि अर्थातच एका चांगल्या उपक्रमाचं सोनं झालं, चीज झालं असं म्हणता येईल. आज आजीबाईंच्या पुस्तकांचं हॉटेल असं त्या हॉटेलचं नाव आहे आणि पुन्हा-पुन्हा लोकं त्या ठिकाणी जात आहेत. अर्थात पदार्थांचा आस्वाद घेण्यासोबतच वाचन सुद्धा होत आहे. ज्ञानात सुद्धा भर पडत आहे आणि वेळ वाया जात नाहीये. मोबाईलपासून थोडा वेळ वेगळा असा एक पुस्तकांच्या सानिध्यामध्ये त्यांचा जातो आहे. एक वेगळा उपक्रम, वेगळी कल्पना आणि त्या कल्पनेला दिलेलं आजीबाईंनी हे मूर्त स्वरूप हे सगळं बघितलं तर असं वाटतं, की अ, कल्पना कोणत्याही वयात येऊ शकते आणि त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी जर थोडे प्रयत्न केले, तर त्यात यश सुद्धा येऊ शकतं. मला असं वाटतं एक चांगला उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. कारण ग्रंथालयामध्ये वेळ काढून जायला मग त्याला अतिशय आवड पाहिजे स्वतःला. मगच ती व्यक्ती तिथे जाऊ शकते. पण हॉटेलमध्ये कुणीही जातं आणि गेल्यावर जर सहजासहजी त्याला पुस्तकं चाळायला मिळत असेल, वाचायला मिळत असेल, तर काय वाईट आहे? चांगली गोष्ट आहे ना. कारण वाचन संस्कृती हे वाढीस लागण्यास खरं असे उपक्रम हे निश्चितच उपयुक्त ठरतात. त्यामुळे ह्या उपक्रमासाठी खरंच आजी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचं अभिनंदन. लवकरच
मलाही भेट द्यायची आहे त्या ठिकाणाला. माझ्याही मनामध्ये उत्सुकता आहे की आजीबाईंच्या पुस्तकाच्या हॉटेलला भेट देण्याची. पाहू, भेट दिली नंतर तिथे एक मी व्हिडिओ बनवेन निश्चितच आणि तो आपणापर्यंत घेऊन येईन. आज इथे थांबतो. धन्यवाद.